मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनाचे 54 नियम. नंबर 1. नखांवर कोणत्याही तेलाने मसाज केल्याने सांधे आणि गुडघे मजबूत होतात आणि ऊर्ध्वत्व लवकर येत नाही. नंबर 2. जेवल्यानंतर काही पावले चालल्याने जेवण पचनास मदत होते. नंबर 3. खरबुजाची साले उकळून त्या पाण्याने तोंड धुवावे. यामुळे रंग स्वच्छ आणि चेहऱ्यावरील घाण निघून जाईल. नंबर 4. अंड्यातील पिवळा भाग जास्त प्रमाणात खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतो. नंबर 5. रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 लवंग आणि 1 ग्लास पाणी पिल्याने बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि ॲसिडिटीचा त्रास होत नाही. नंबर 6. पाय किंवा अंग दुखत असल्यास गरम पाण्याने आंघोळ करावी. त्यावर हा उत्तम उपचार आहे. नंबर 7. किडनी स्टोन टाळायचे असेल तर रोज टरबूज खावे. ते खूप फायदेशीर आहे. नंबर 8. 15 मिनिटे हसणे हे 2 तास झोपे इतकेच फायदेशीर आहे. नंबर 9. पोट खराब असल्यास दह्यामध्ये इसबगोल मिसळून खाल्ल्याने आराम मिळतो. नंबर 10. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये कॅलरी आणि चरबी जास्त असते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. नंबर 11. केळीसोबत लस्सी कधीही पिऊ नये, कारण त्यामुळे पोटदुखी होऊ शकते. नंबर 12. घशात दुखत असेल तर सकाळी कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे घसादुखीपासून आराम मिळतो. नंबर 13. भिजवलेले बदाम खावे आणि डोक्याला मोहरी किंवा खोबरेल तेलाने मसाज करावे. असे केल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 14. खूप गरम खाल्ल्यानंतर लगेच थंड खाल्ल्यामुळे दात लवकर पडायला सुरुवात होते. नंबर 15. रात्री उरलेल्या भाकरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. शिळी भाकरी दुधासोबत खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो. नंबर 16. जर घसा बसला असेल, घशातून आवाज येत नसेल किंवा खूप जास्त खोकला येत असेल, अशा वेळी पेरू चांगला भाजून घ्यायचा आणि मग खायचा. यामुळे जुना खोकला सुद्धा जातो व घशाचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतात. नंबर 17. दह्याचे सेवन केल्यामुळे डिप्रेशन आणि मानसिक दबावातून आराम मिळतो. दह्याचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते आणि ते आपले पोट थंड ठेवते. नंबर 18. रक्ताची कमतरता असलेल्यांनी वांग्याचे अधिक सेवन करावे. नंबर 19. लिंबूचे झाड लावलेल्या घरात डास कधीच येत नाहीत. नंबर 20. जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते. नंबर 21. थायरॉइडच्या रुग्णांनी चुकूनही शेंगदाणे खाऊ नये. जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझमची समस्या असेल तर तुम्ही चुकूनही शेंगदाणे खाऊ नये. यामुळे तुमची समस्या वाढू शकते. नंबर 22. रक्तदाबाच्या रुग्णांनी कधीही डालडा तूप खाऊ नये. त्यांनी थोड्या प्रमाणात तेलाचा आणि शुद्ध तुपाचा वापर करावा. नंबर 23. भेगा पडलेल्या टाचांना बरे करण्यासाठी अर्धी बादली कोमट पाण्यात मुठभर खडे मीठ टाकून सुमारे अर्धा तास या पाण्यात पाय ठेवून बसावे. पाणी पूर्णपणे थंड झाल्यावर पाय काढून सुती कपड्याने स्वच्छ पुसावे आणि परत साध्या पाण्याने पाय धुवावे. असे केल्याने तुमच्या टाचांच्या भेगा लवकर बऱ्या होऊ लागतील. नंबर 24. रवा मधुमेह रोगींसाठी उत्तम आहार आहे. याचं कारण म्हणजे रवा मॅग्नेशियम आणि फायबरचा चांगला स्रोत आहे, जे रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करतात. आहारात रव्याचा वापर केल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत कार्य करण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका टळतो. नंबर 25. श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दालचिनीच्या चहाचे सेवन करावे. या व्यतिरिक्त तुम्ही दालचिनी पाण्यात उकळून गुळण्या करू शकता. यामुळे श्वासाची दुर्गंधी लगेच दूर होईल. नंबर 26. रोज काकडीचा रस पिल्याने कमी रक्तदाब असेल तर काही दिवसातच बरा होतो. नंबर 27. मसूरमध्ये प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे ती रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. नंबर 28. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी बीटरूट कापून त्याचे तुकडे ओठांवर लावल्याने ओठ गुलाबी आणि चमकदार होतात. नंबर 29. बटाट्याचा रस डोळ्यांभोवती लावल्याने डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे दूर होतात. नंबर 30. तीव्र डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीचा चहा बनवून प्यावा. पाण्यात तुळशीची काही पाने टाकावी. हे पाणी काही वेळ उकळून घ्या. थंड झाल्यावर ते हळूहळू प्यावे. अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये मध टाकू शकता.
नंबर 31, तुमचे केस ड्राय झाले असतील तर आठवड्यातून एकदा गरम तेलाने केसांना मसाज करा. गरम तेल केसांना ड्राय होण्यापासून रोखेल आणि त्यांना मऊ करेल. नंबर 32, संत्री हा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचा खजिना आहे. टीबी रुग्णांसाठी संत्र्याचा रस खूप फायदेशीर मानला जातो. छातीतील कफ काढून टाकण्यासाठी संत्री गुणकारी आहेत. नंबर 33, मधुमेहाच्या लक्षणांपैकी एक म्हणजे त्वचेचा संसर्ग किंवा त्वचा जाड होणे. यामुळे त्वचेचा पोत बदलू लागतो. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक असल्याने जखमाही लवकर भरून येत नाहीत. नंबर 34, पायरिया बरा करण्यासाठी रुग्णाने दररोज सकाळी थोडेसे कोमट पाण्यात सेंधव मीठ मिसळून गुळण्या कराव्या. यामुळे खूप फायदा होतो. नंबर 35, जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात 1 चमचा मध मिसळून प्यावे. तसेच रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला बदामाच्या तेलाने मसाज करावी आणि हातांच्या बोटांनी टाळूला मसाज करावे. काही वेळेतच तुम्हाला झोप येईल. नंबर 36, तुमच्या चेहऱ्यावर जर डाग असतील तर कापूस कच्च्या दुधात बुडवून तुमचा चेहरा आणि पोर्सला स्वच्छ करा. यामुळे तुमचा चेहरा तर स्वच्छ होईलच, पण पोर्स सुद्धा उघडतील. नंबर 37, ओट्स, ज्वारी, बाजरी यांसारख्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा. हे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. तसेच मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत करतात. नंबर 38, लिंबाच्या रसात सेंधव मीठ मिसळून पिल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. त्याने ढेकर येतात आणि गॅस पास होण्यास मदत होते. याशिवाय पोटफुगीची समस्या सुद्धा दूर होते. नंबर 39, चेहऱ्यावर पिंपल्स किंवा दाग धब्बे असल्यास 2 बदाम, 2 चमचे दूध आणि 1 चमचा सुक्या संत्र्याच्या सालीची पावडर एकत्र करून हळूहळू चेहऱ्यावर लावा. थोडा वेळ तसाच राहू द्या आणि नंतर धुवून घ्या. नंबर 40, शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेमध्ये कोरडेपणा वाढतो. त्यामुळे टाचांना तडे जातात. याशिवाय थंड जमिनीवर जास्त वेळ अनवाणी चालणे व थंड पाण्यात सतत काम केल्याने टाचांना भेगा पडण्याची समस्या उद्भवू शकते. नंबर 41, चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी पाण्यात पुदिना टाकून प्या. नंबर 42, डाळिंब खाल्ल्याने चेहरा चमकतो आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. नंबर 43, अशक्तपणा असल्यास रोज गूळ खावा. नंबर 44, जर तुम्हाला शुगरची समस्या असेल तर काकडी खा. नंबर 45, जास्त भात खाणाऱ्या व्यक्तीला दम्याचा त्रास होऊ शकतो. नंबर 46, दिवस रात्र फोन आणि लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बघितल्याने आपल्या डोळ्यांवर खूप ताण येतो. त्यामुळे तुमच्या डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. नंबर 47, मनुका खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते. नंबर 48, सकाळी नाश्ता झाल्यावर वेलची खाल्ल्याने श्वास लागणे थांबते. नंबर 49, जर तुम्हाला नेहमी निरोगी राहायचे असेल आणि आजारांपासून दूर राहायचे असेल तर तुमच्या आहारात अधिकाधिक डाळी आणि चपातीचे सेवन करा. नंबर 50, जेवणासोबत साध्या पाण्याऐवजी उकळलेले ओव्याचे पाणी पिल्याने गॅस किंवा अपचन दूर होते. नंबर 51, कोथिंबीर खाल्ल्याने हृदय आणि मेंदू मजबूत होतो. नंबर 52, दुधी भोपळ्याचे तुकडे कापून ते वाळवून घ्या. हे तुकडे खोबरेल तेलात शिजवून घ्या. हे तेल गाळून बॉटलमध्ये भरून ठेवा. या तेलाने डोक्याला मसाज केल्याने पांढरे केस काळे होऊ लागतात. नंबर 53, कडक उन्हामुळेही नखे पिवळी पडतात. यापासून वाचण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करू शकता. तसेच नेलपेंट लावण्यासाठी बेसकोट अप्लाय करा. नंबर 54, रात्री नाभीमध्ये तेल टाकल्याने मेंदूला जलद काम करण्यास मदत होते आणि आरोग्यही सुधारते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.